परमेश्वर मेढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सोबती, मजवर त्याची प्रीती. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजने तो. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजने तो. अरिष्टातुनी वाचवितो मज, माझ्या जीवाला जपतो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती. शालोम. विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये आणि जे देवभिरू लोक आहेत ह्या जगामध्ये ख्रिस्तावर विश्वास ठेवून आपलं जीवन कंठीत असतात, त्या सगळ्यांच्या जीवनामध्ये देवाने वरदानं दिलेली आहेत, आशीर्वाद दिलेली आहेत. आणि ज्यावेळेस आपण त्या बाबतीत पाहतो त्यावेळेस ते आशीर्वाद आपल्या जगिक जीवनामध्ये विशेष करून स्पष्ट होतात. उदाहरणार्थ घर, दार, गुरं, ढोरं, जमीन, जुमला, पीक, पाणी ह्या सगळ्यांच्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस रेलचेल असते त्यावेळेस आपण त्या गोष्टींना देवाचा वरदहस्त आपल्यावर आहे, त्याचा आशीर्वाद आहे, हे कधीकधी आपण समजतो आणि ते बरोबरही आहे. परंतु त्याची पूर्ती जी आहे ती पूर्ती केव्हा होते? ज्यावेळेस अजून त्याचा जो दुसरा भाग आहे, जो स्वर्गीय भाग आहे, हा झाला ह्या जगातला वरदानांचा आशीर्वादांचा भाग. परंतु त्याची पूर्ती त्या बाबतीत सांगत असताना संत पौलाने तुम्हाला आणि मला एक वेगळंच आणि चांगलं शिक्षण दिलेलं आहे. ते आपल्याला इफिस्करास पत्र अध्याय 1 आणि 3 वचनापासून त्याची सुरुवात होते तर 14व्या वचनापर्यंत. ह्या ठिकाणी तो असं म्हणतो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्य केलेले आहे. सर्व प्रकारचे वर देऊन, वरदान देऊन तुम्हाला आणि मला त्याने धन्य केलेलं आहे, असं हे वचन आहे. आता या एका वचनामध्ये पुष्कळ गोष्टी, खोल गोष्टी आध्यात्मिकरित्यानं सांगितलेल्या आहे. म्हणजे एक ह्या जगातला जो काही आशीर्वाद आहेत, सर्व प्रकारच्या रेलचेल आणि वरदानं आहेत आणि त्याची पूर्ती जगिक दृष्टिकोनातून परमेश्वर देतो. परंतु ती, मी असं म्हणेल की ती अपुरी आहे.
जोपर्यंत ते आध्यात्मिक वरदान की जे संत पौल ह्या ठिकाणी सांगतो आहे, त्याने त्या संपूर्ण विश्वासणाऱ्यांचं संपूर्ण जीवन हे धन्य होतं. आणि म्हणून ती जी धन्यता आहे त्या बाबतीत आपण पाहणं आवश्यक आहे. हे आध्यात्मिक किंवा हे वरदानं जे काय आहेत, स्वर्गातून प्रत्यक्ष उतरलेले हे जे स्वर्गीय वरदानं आहेत, ते प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये यायलाच पाहिजे. त्यावेळेस त्या सर्व आशीर्वादांची आणि वरदानांची पूर्ती होते विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये. नाहीतर ते फक्त ह्या जगापुरते ठेवणं हे आध्यात्मिक जीवनाचं लक्षण नाही, ते वाढीचं लक्षण नाही. आणि म्हणून ह्या ठिकाणी हे वचन, तिसरं वचन अत्यंत महत्त्वाचं आपल्यासाठी आहे. तो असं म्हणतो की आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्य केलेलं आहे. आशीर्वादित एखादा विश्वासणारा व्यक्ती आणि धन्य झालेला आशीर्वादित व्यक्ती, अशा दोन भागांच्या बाबतीत ह्या वचनांच्यामध्ये जणू काय आपल्याला स्पष्ट दिसतं. 4थ्या वचनामध्ये तो म्हणतो, आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. ह्या आध्यात्मिक वरदानांची सुरुवात तो ह्या ठिकाणी असं म्हणतो की सृष्टीच्या प्रारंभापूर्वी, स्थापनेच्या पूर्वी त्याने आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. तुमची आणि माझी जी निवड आहे ही ह्या आताची, काही वर्षांच्या पूर्वीची, आपल्या जन्माच्या नंतरची अशी नाही, ती तर त्याच्यामध्ये आलेलीच आहे. देवाने त्याच्या वचनाप्रमाणे सांगितलं, परंतु ह्या सृष्टीच्या स्थापनेच्या पूर्वी तुम्हाला आणि मला त्याच्या निवडलेल्या लोकांच्या मध्ये त्याने गणलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे? अर्थात ह्यावरून असं दिसतं की देवाला सगळं काही, काल, आज, उद्या, सर्व प्रकारचे हे जे काळं आहेत ते देवाला माहीत आहे. आणि म्हणूनच तो देव आहे, अंतर्ज्ञानी आहे आणि सर्वज्ञानी आहे. आपल्या जीवनाच्या बाबतीत त्यावेळेसपासून त्याला कल्पना होती आणि अजूनही आहे, हे ह्या एका वचनाच्याद्वारे स्पष्टपणे दिसतं. त्याने तुम्हाला आणि मला निवडून घेतले. 6वं वचन त्याच्याशी संबंधित आहे, 5 आणि 6. त्याने त्या प्रियकराच्या द्वारे आपल्यावर जी कृपा केली तिच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून त्याने आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरता आगाऊ नेमले. पूर्वीच नेमले आणि सृष्टीच्या स्थापनेच्या पूर्वी निवडून घेतले. नेमणूक केली आणि निवडसुद्धा केली. हे दोन्ही शब्द आहे. आध्यात्मिक आशीर्वाद काय आहेत हे ह्या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. फक्त जगातले इकडचे तिकडचे पैशाच्या संदर्भात मध्ये आणि बाकीच्या काही स्थावर, जमीन जुमला वगैरे वगैरे, ह्या पुरते आपले आशीर्वाद आणि आपलं जे वचनं आहेत, देवाने दिलेले शब्द आहेत, तेवढ्यापुरते ते नाहीत. पण स्वर्गीय त्या एका विशिष्ट आशीर्वादांनी तुम्हाला आणि मला भरलेलं आहे असं तो म्हणतो. मग याचा अर्थ काय? ख्रिस्तामध्ये निवडलेले आहेत. मग याचा अर्थ असा होऊ शकतो का की सगळेचे सगळेच निवडलेले आहेत आणि मग जे निवडलेले तेच का निवडले? ते काही विशेष होते का? आणि मग तसा तर त्याच्यामध्ये एक प्रकारे विरोधाभास होईल. कारण दुसऱ्या ठिकाणी रोमकरासपत्रामध्ये देवाचं वचन सांगतं की सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते त्याला अंतरलेले आहे, त्याच्यापासून ते दूर गेलेले आहे. देवात आणि आपल्यामध्ये, माणसांच्या मध्ये त्या पापाची दरी आहे आणि त्याच्यामुळे आपलं त्याच्याजवळ जाणं हे शक्य नाही. मग ही निवड काय आहे? या निवडीचा अर्थ असा होतो की जे कोणी त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत, जे कोणी त्याची कृपा स्वीकारतात विश्वासानं, त्यांना तारण मिळणारच. आणि त्या तशा उद्देशानं सगळ्यांना त्याने निवडलेलंच आहे. प्रश्न असा आहे की आपण त्या निवडीचा स्वीकार करतो का? किंवा स्वीकारलेला आहे का? हा एक प्रश्न
मग आपल्या समोर येत असतो. उदाहरणार्थ समजा शाळेच्या वर्गामध्ये शिक्षक आले एक दिवशी आणि मग त्यांनी सांगितले की तुम्हा सगळ्यांना उद्या केव्हा तरी सहलीला जायचं आहे. ठीक आहे. मग प्रश्न आहे की मग सहलीसाठी किती खर्च येणार, मग कोण जाऊ शकणार आणि मग त्याची फी काय आहे वगैरे वगैरे प्रश्न येतात. परंतु सकाळी येऊन शिक्षक म्हणतात की तुम्हा सगळ्यांना जायचं आहे, तुम्हा सगळ्यांची निवड केलेली आहे. हा एक शब्द या ठिकाणी आला आहे, तुम्हाला सगळ्यांना निवडलेला आहे. पण जर एखादा विद्यार्थी विचारेल की आम्हाला कुठं जायचं आहे सर, मग सर म्हणतील की एखाद्या विशिष्ट बागेमध्ये किंवा कुठं तरी. मग तो विद्यार्थी जरा थोडासा हुशार आहे आणि म्हणून तो असं म्हणतो की सर तसल्या प्रकारची बाग तर आमच्याकडे पण आहे, किंबहुना त्याच्याहीपेक्षा सुंदर आहे आणि म्हणून मी काही येत नाही, कारण माझी वेळ महत्त्वाची आहे, उगीचच वेळ वाया जाईल आणि म्हणून मी काही ह्या निवडीचा लाभ घेऊ शकत नाही. सगळे निवडले, परंतु शेवटी तुम्हाला आणि मला ती एक स्वतंत्रता दिलेली आहे आणि ती स्वतंत्रता म्हणजे ते स्वीकारण्याची. निवडलं सगळ्यांना, दत्तक म्हणून सुद्धा नेमलं सगळ्यांना. पण जर एखाद्या विद्यार्थ्याने, एखाद्या व्यक्तीने, एखाद्या माणसाने जर ते स्वीकारलं नाही तर, आणि तसं ह्या जगामध्ये होत असतं की त्याने कृपेने तुम्हाला आणि मला विश्वासाच्या द्वारे तारण हे ह्या ठिकाणी ह्या जगामध्ये उपलब्ध केलं. मुक्ती आपल्या सगळ्यांच्यासाठी त्याने उपलब्ध करून दिलेली आहे. पण प्रश्न असा आहे की एखादा हुशार विद्यार्थी असतो आणि कदाचित तो श्रीमंतही आहे, कारण त्याच्या घरीच सगळ्या बागा आहेत आणि म्हणून तो म्हणतो की नको, मला ही जी तुमची निवड आहे ही नको आहे. मला असं वाटतं की त्या ठिकाणी पुष्कळदा त्या उदाहरणाच्या द्वारे आपल्याला असं दिसतं की तिथं स्वीकारणारे आणि मग नाकारणारे जे आहेत, अशा दोन विभागांच्या मध्ये त्यांची विभागणी होऊ शकते. ह्या सगळ्या विश्वासणाऱ्यांना देवाने निवडलेलं आहे, सृष्टीच्या स्थापनेपूर्वी निवडलेलं आहे, दत्तक म्हणून अधिकार दिलेले आहेत. प्रश्न असा आहे की त्यामध्ये आपण ते स्वीकारणारे आहोत की नाकारणारे आहोत. आणि जे स्वीकारतात त्यांना परमेश्वर मुक्ती आणि मोक्ष ह्याच जगामध्ये त्याची सुरुवात होते, जर आपण ते निवडलेलं असेल तर आणि ते जर आपण स्वीकारलं तर. मग पुढचं वचन असं आहे 7व्या वचनामध्ये की त्याच्या कृपेच्या विपुलतेमुळे त्या प्रियकराने त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. आता ती मुक्ती आणि तो जो मोक्ष आहे त्याचं स्पष्टीकरण ह्या ठिकाणी दिलेलं आहे. हे स्वर्गातून आलेले वरदानं आहेत या ठिकाणी 3ऱ्या वचनाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे. आणि मग ह्या वचनाप्रमाणे त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या अपराधांची क्षमा मिळाली आहे. मोक्ष आणि जी मुक्ती आहे, तारण आहे जे आपण म्हणतो, त्याचा अर्थ काय त्याच्या मुळामध्ये? त्याचा अर्थ असा आहे की ह्या जगामध्ये जे आपण मनुष्य प्राणी आहोत, वेगवेगळ्या प्रकारच्या चुकांच्यामध्ये, अपराधांच्यामध्ये, आणि त्याला एक पूर्ण असा शब्द आहे तो म्हणजे पापामध्ये बरबटलेले असतो. विचारांनी, कृतीने. काही लोक म्हणतील की नाही, आमचं घर चांगलं आहे, आमचं नाव चांगलं आहे, आम्हाला सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. परंतु ह्या ठिकाणी वैचारिक रीतीनं सुद्धा जर आपण काही अशा अपराधांच्यामध्ये जर आहोत तर ते सुद्धा तितकेच गरजवंत आहेत मुक्तीसाठी, मोक्षासाठी. आणि ती मुक्ती असं म्हटलेलं आहे की आपल्या अपराधांची क्षमा मिळावी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आपली आहुती आणि आपली बलिदान दिलेलं आहे. आणि म्हणून ते कोणाकडून मिळतं? प्रभू येशू ख्रिस्तांच्यामुळे. त्याने ते आपल्याला निवडलेलं आहे, पण स्वीकारणं किंवा न स्वीकारणं हे आपल्या हाती आहे. 8व्या वचनामध्ये त्याने ही कृपा सर्व ज्ञान व बुद्धी याच्याद्वारे आपल्यावर विपुलतेने केलेली आहे. आणि ही कृपा त्याने विपुलतेने, कृपेनेच, विश्वासाच्या द्वारे जर ही मुक्ती आणि मोक्ष मिळतो
तर इथं असं म्हटलेलं आहे, ही जी कृपा आहे ती विपुल त्याने केलेली आहे. हा जो शब्द आहे भरपूर आणि विपुल कृपा, स्वर्गातला हा आशीर्वाद, स्वर्गाचं वरदान आहे. हे आपण इथं निर्माण करू शकत नाही. आणि जे जगिक वरदान आहेत, जगिक गोष्टींचा जो आशीर्वाद आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे. त्याच्याशिवाय विश्वासणारे धन्य होत नाहीत. आशीर्वादित आणि धन्य होणं ह्या दोन्ही गोष्टींची गरज आहे, असं ह्या ठिकाणी तो सांगतोय. त्याने ही कृपा सर्व ज्ञान व बुद्धी याच्याद्वारे आपल्यावर विपुल केलेली आहे. विपुल म्हणजे याचा अर्थ असा की आपल्या सर्वांना विपुल कृपेची गरज आहे. परंतु कधी कधी असं होतं की काही लोक एवढे ह्या जीवनामध्ये इतकं वैध्वंसक, अविचारी, दुष्टतेचं, द्वेषाचं आणि फसवेगिरीचं, लबाडीचं संपूर्ण आयुष्य ते जगत आलेले आहेत. विशेषतः व्यापारामध्ये कधीकधी एवढी लबाडी करून एखादी व्यक्ती आपली संपत्ती, आपली श्रीमंती बनवत असते, श्रीमंत होत असते. अशा ठिकाणी याचा अर्थ असा की खरोखरच फार मोठी कृपा, विपुल अशी कृपा याची गरज आहे. आणि ती सुद्धा देव द्यायला तयार आहे. जर एखादी व्यक्ती अशा रीतीने आपल्या जीवनामध्ये अगदी लबाड आणि अविचारी आणि विध्वंसक असं जर जीवन जगलं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा आशा आहे. देव कोणालाही परत जाऊ देणार नाही, एवढी ती देवाकडे मोठी कृपा उपलब्ध आहे. पण सर्वांना त्याची गरज आहे. कोणी असं म्हणू शकतो की माझ्या शेजाऱ्यासारखा इतकं काही दुष्ट नाही, किंवा ह्या गावातील सगळ्यात जो पापी माणूस आहे तेवढा मी पापी नाही, मी जरा कमी आहे, किंबहुना मी नाहीच. असे वेगवेगळ्या प्रकारचे विचार एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर येत असतील, याचा अर्थ असा की सगळ्यांना त्याच्या कृपेची गरज आहे. त्याच्याकडे मात्र ह्या कृपेचा साठा सगळ्यांच्यासाठी उपलब्ध आहे, जर आपण तो स्वीकारला तर. नववचन, त्याने स्वतःच्या इच्छेनुरूप व त्याच्या ठायी पूर्वी केलेल्या योजनेप्रमाणे स्वसंकल्पाचे गुज आपल्याला कळविलेले आहे. तेच ते गुज आहे सगळ्यांच्यासाठी. या ठिकाणी पुष्कळदा आपला एक प्रकारे घोटाळा होऊ शकतो की हे जे गुज आहे त्याला असा शब्द का वापरलेला आहे. त्याचं कारण असं की हे स्वर्गातून उतरणार आहे. ह्या जगात कोणीही ते देऊ शकत नाही आणि निर्माण करू शकत नाही. ह्या जगातला कितीही पवित्र मनुष्य असेल, धर्मसंस्थापक असेल किंवा पुढारी असेल, कोणाच्याही कडे ते गुज नाही, ते दान नाही, ती मुक्ती नाही. फक्त एकच व्यक्ती जो देणारा आहे तो संत पौलाने अनुभवला आणि ओळखला. मग असं म्हटलेलं आहे की त्याने आपल्याला त्याच्या कृपेनं कळवलं. 10 वचन, ती योजना अशी की काळाच्या पूर्णतेची व्यवस्था लाविताना आकाशात व पृथ्वीवर जे आहे ते सर्व ख्रिस्तामध्ये एकत्र व्हावे. याचा अर्थ असा की ह्या जगामध्ये जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते आणि जे स्वर्गातून येणारी वरदानं आहेत ते हे एकत्र आपल्या अनुभवामध्ये, आपल्या जीवनामध्ये यावेत. आपल्या मनाच्या संकल्पाप्रमाणे जो अवघे चालवितो, त्याच्या योजनेप्रमाणे पूर्वी नेमलेले जे आम्ही ते त्यामध्ये वतनही झालेलो आहोत. मग त्याला हे म्हणायचं आहे संत पौल की आम्ही वतन झालो म्हणजे आम्ही ते स्वीकारलं, ते वतन आम्हाला मिळालेलं आहे. 12 वचन, यासाठी की पूर्वीच ख्रिस्तावर आशा ठेवणारे जे आम्ही, त्या आम्हावरून त्याच्या महिम्याची स्तुती व्हावी. आता हा जो शब्द आहे हे सगळं ह्या जगातले जे काही दृश्य असल्या प्रकारचे जगिक आशीर्वाद आणि स्वर्गीय वरदानं हे सगळं कशासाठी, आणि ते एवढी मोठी विपुल कृपा करून, म्हणजे ज्यांना कृपेची लायकी नाही त्यांनाही ती कृपा उपलब्ध आहे. तर हे सगळं कशासाठी 2दा त्याने सांगितलेलं आहे, जे आम्ही त्या आम्हावरून त्याच्या महिम्याची स्तुती व्हावी.
अजून शेवटच्या वचनामध्ये तसंच सांगितलेले. उदाहरणार्थ 13 आणि 14 मध्ये असं तो म्हणतो, तुम्हीही सत्याचे वचन म्हणजे तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकल्यानंतर त्याचवर विश्वास ठेवला. तुम्ही स्वीकारलं, तुम्ही नाकारलं नाही. आणि हा सर्वात मोठा महत्त्वाचा भाग आहे. ह्या जगातला स्थायी आशीर्वाद, परंतु स्वर्गीय जी वचनं आहेत, जे वरदानं आहेत, ते आपण स्वीकारलेले आहेत विश्वासाने. मग पुढे असं तो म्हणतो, आणि निजजनांच्या मुक्तीसाठी आपल्या वतनाचा विसार असा जो देव केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का देवाच्या महिम्याची स्तुती व्हावी म्हणून तुम्हास मिळालेला आहे. आणि पुन्हा जो स्वर्गीय वरदानांचा जो आशीर्वाद आहे तो फार महत्त्वाचा ह्या ठिकाणी सांगितलेला आहे की निजजनांच्या मुक्तीसाठी आपल्या वतनाचा विसार असा जो देव केलेला पवित्र आत्मा याचा शिक्का त्याने आपल्यावर दिलेला आहे. हा जो शिक्का असतो, हा शिक्का ही एक ओळख आहे, ही एक चिन्ह आहे, पण दिसत नाही, कारण तो स्वर्गीय आहे. तो स्वर्गातून आपल्याला परमेश्वरानं दिलेला आहे. हा पवित्र आत्मा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक चिन्ह आहे. म्हणजे ते चिन्ह पाहून सैतानाला आणि सैतानाच्या सर्व प्रकारच्या शक्तींना कळतं की मी कोणाचा आहे, माझ्यावर कोणाचा अधिकार आहे, किंवा मी कोण आहे. समजा एखाद्या वेळेस तुमच्याकडे जर एखादं पत्र आलं आणि ते पत्र एखाद्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटच्याकडून आलं आणि त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला अशा प्रकारे ह्या गोष्टी मिळालेल्या आहेत, आणि मग त्या खाली एखादी सहीसुद्धा आहे आणि तारीख वगैरे सगळं त्या पत्रामध्ये दिलं आहे. परंतु मग तुम्ही पाहाल की हे गव्हर्नमेंटचं आहे, परंतु बाकी ज्या गोष्टी असतात ते काहीच नाही आहे. तिथं शिक्का नाही, चिन्ह नाही, काहीच नाही. परंतु जर एक दुसरं पत्र आलं, त्या पत्रामध्ये तसल्याच प्रकारचा मायना आहे, परंतु खाली सही पण आहे, परंतु त्याचबरोबर त्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटचा शिक्का आहे, ते चिन्ह आहे. आणि एकदम ते जे पत्र आहे त्याला एक प्रकारचं वजन येतं, एक प्रकारचा अधिकार येतो, आणि ते पत्र फार बहुमूल्य असल्या प्रकारचं होतं. जे कोणी त्या पत्राकडे आणि त्या चिन्हाकडे पाहतात त्यांना लगेच कळतं की ह्यामध्ये फार मोठं वजन आहे, ह्यामध्ये फार मोठी ताकद आहे त्या पत्रामध्ये, कारण त्याच्यावर तो शिक्का दिसतो. मंडळी, जे सर्वसामान्य आपण विश्वासणारे लोक ह्या जगामध्ये एक सर्वसामान्य जीवन जगत असतो, तेच प्रकारचे समस्या आहेत, त्रास आहे, दुःख आहेत आणि अडचणी आहेत, आणि तुम्हाला आणि मला कष्टाचं जीवन जगावं लागत आहे. विश्वासू या नात्यानं तो अजूनच अडीअडचणींना तोंड द्यावं लागत आहे. परंतु एक गोष्ट आपण लक्षात ठेवा की स्वर्गातून मिळालेलं चिन्ह, शिक्का, जे वरदानांच्या मध्ये त्याने सांगितलेलं आहे, तो शिक्का पवित्र आत्म्याचा तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे. जे कोणी सगळे विश्वासणारे आहेत ते आपल्या प्रत्येकावर आहे. सैतान तुमच्या केसालाही सुद्धा धक्का लावू शकत नाही. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कोणीही सैतानाच्या नावाने कोणत्याच प्रकारचं अशुभ कार्य, अनर्थ कार्य करू शकत नाही, आणि ते यशस्वीच ठरणार नाही. आणि म्हणून हा पवित्र आत्म्याचा शिक्का ही आपली खूण आहे, हे आपलं सामर्थ्य आहे, हे स्वर्गातून उतरलेलं आहे. आणि म्हणूनच तो असं म्हणतो ह्या ठिकाणी, येशू ख्रिस्ताचा पिता जो देव तो धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपणाला ख्रिस्तामध्ये धन्य केलेले आहे. तुम्हाला आणि मला देवाने ख्रिस्ताच्या द्वारे धन्य केलेलं आहे. हे मोठमोठे वरदान स्वर्गीय आणि ह्या जगामध्ये लागणाऱ्या सगळ्या तरतुदी ह्या मिळून तुम्ही आणि मी धन्य झालो आहोत. मंडळी, देवाचे फार मोठे आपण आभार मानू, त्याला धन्यवाद देऊ, त्याला गौरव देऊ, असं संत पौल ह्या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये सांगत आहे. देवाचे आभार मानू की तुम्ही आणि मी पुढे ह्या जगामध्ये जगत असताना सैतानाची प्रजा सर्वजण
तुम्हाला आणि मला ओळखतील. तुमच्यावर असलेला शिक्का हा सुद्धा ते ओळखतील, कारण आपण त्याची लेकरं आहोत. शिक्का आणि खूण पवित्र आत्म्याची असलेले देवाचे लोक आपण आहोत. आणि तसं म्हणून ह्या जगामध्ये आपण मोठ्या आध्यात्मिक जीवनामध्ये अधिक पुढे जाऊ आणि अधिक वाढू. प्रार्थना करू. आमच्या पवित्र देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो की हे स्वर्गीय वरदान देऊन तू आम्हास धन्य केलेला आहेस. आणि तुझ्याच नावाला मान, महिमा आणि गौरव असो. आता देवजो बाप ह्याची प्रीती, देवजो पुत्र ह्याची कृपा, देवजो पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन.